चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण सांकेतिक भाषा या घटकावरील एक गणित पाहणार आहोत। तर त्यासाठी पहा, इथे मी प्रश्न लिहून घेतलेला आहे। कवच बरोबर 436, वजन बरोबर 862, पचन बरोबर 418 असेल तर आपल्याला पवन 648 आणि जनक बरोबर काय हे विचारलेलं आहे। आता त्यासाठी पहा, इथे मी प्रत्येक याच्यातलं एक अक्षर लिहून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला कॉमन काढायचं आहे। कॉमन काढायचं म्हणजे काय करायचं आहे, तर सारखं दिसणारं अक्षर आणि सारखं असणारं अंक आपल्याला इकडे काढायचं आहे। आता इथे पहा, कवच आणि वजन मध्ये जर आपण पाहिलं तर व आणि व दोन्ही ठिकाणी आलेलं आहे, त्यामुळे इथे आपण व कट केलेला आहे। आणि इथे पहा, आता इथेही 6 आहेत, इथेही 6 आहेत, म्हणजे आपल्याला व साठी कॉमन अंक कोणता भेटलेला आहे, तर 6 भेटलेला आहे। त्यानंतर च हे अक्षर आहे। आता इथे पहा, कवच मध्ये च आहे आणि पचन मध्ये सुद्धा च आहे। या दोनही समोरील आपण अंक पाहिले तर या ठिकाणी 4 आहेत, या ठिकाणी 4 आहेत, म्हणजेच च साठी आपल्याला कोणता अंक भेटलेला आहे, तर 4 हा अंक भेटलेला आहे। आता इथे पहा, न आहे। आता वजन आणि पचन मध्ये दोन्ही ठिकाणी न आहे आणि त्यांच्या समोरील जर आपण संख्या पाहिली तर इथेही 8 आहेत, इथेही 8 आहेत, म्हणजेच वजनसाठी कॉमन अंक आपल्याला हा 8 भेटलेला आहे। आता पहा, आता क, ज आणि प हे एक एक अक्षर उरलेलं आहे आणि आपण प्रत्येक संख्येमध्ये जर पाहिलं तर एक एक अंक उरलेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला क साठी 3 भेटलेले आहेत, ज साठी 2 हा अंक आलेला आहे आणि प साठी 1 हा अंक आलेला आहे। विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने तुम्ही कॉमन काढू शकता। कॉमन काढण्यासाठी परत एकदा सांगते, सेम अक्षर आणि सेम अंक असलेले घटक आपल्याला एका साईडला आपण लिहून घ्यायचे। आता आपण कॉमन काढून झालेत। आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय, समोरील अक्षरासाठी हे अंक आहेत, तर खाली पहा, आता आपल्याला पवन हा शब्द दिलेला आहे। आता पवन साठी पहा, प साठी काय आहे, 1 हा अंक आलेला आहे, व साठी 6 अंक आलेला आहे आणि न साठी 8 हा अंक आलेला आहे, म्हणजे पवन बरोबर किती, 168। विद्यार्थ्यांनो, पण ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये पर्याय दिले जातात तर त्यामध्ये काय होतं, कधी कधी हेच अंक मागे पुढे दिलेले जातात, पण त्यावेळेस आपण अंक मागे पुढे आले म्हणून न घाबरता त्या उत्तराला गोल करून आपलं उत्तर फिक्स करायचं आहे। आता इथे पहा, उलट दिलेलं आहे 648। इथे आपल्याला संख्या दिलेली आहे आणि आपल्याला अक्षर विचारलेलं आहे, तर काही हरकत नाही। पहा, 6 बरोबर काय आहे, व आहे, आपण व लिहून घेऊया। 4 बरोबर काय आहे, च आहे आणि 8 बरोबर काय आहे, तर न। कोणता शब्द तयार झाला, वचन। तर विद्यार्थ्यांनो पहा, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कॉमन काढू शकता आणि कोणतंही गणित ह्या पद्धतीने सोडू शकता। आता तुम्ही मला कमेंटमध्ये जनक बरोबर काय हे सांगायचं आहे। थँक्यू।